नमस्कार सगळ्यांना. हळदणकर मॅडम तुम्हाला नमस्कार. सरांना नमस्कार. आणि सगळे जे आहेत इथे विद्यार्थी त्यांना नमस्कार. आज शेवटचं आपलं संजीवनी विद्या क्लास आहे आणि मंगळवारपासून माझा नवीन क्लास सुरू होतोय कुंडली वाचन. तर 10 लेक्चरचे 700 रुपये आहेत. मंगळवार गुरुवार संध्याकाळी 7:30 वाजता. त्याच्यामध्ये पहिला 15 मिनिटं गणिताचा भाग होईल आणि आपल्या कुंडल्या ज्या असतात कशा सोडवायच्या सराव वर्ग, म्हणजे प्रत्येक विषयाच्या कुंडल्या ज्या तुम्ही सांगाल त्या पण घेते मी. म्हणजे लाईव्ह कुंडल्या म्हणजे लोकांनी दिलेल्या त्या पण कुंडल्या सोडवते. आणि माझ्याकडच्या ज्या येतात कन्सल्टन्सीमध्ये त्या म्हणजे घडणाऱ्या गोष्टी, ॲक्च्युअल घडणाऱ्या गोष्टी कशा बघायच्या आणि कुंडलीवरून कसं वाचन करायचं आणि कधी घटना घडतील वगैरे त्याच्यावर उपाय काय वगैरे सगळं त्या कुंडल्या सोडवण्यात येतील 10 लेक्चरमध्ये. तर कोणाला यायचं असेल तर मला फोन करा. पण सध्या व्हॉट्सअपवरती करा, कारण मी आता सध्या दुबईला आहे त्याच्यामुळे ती ना अजून आहे इथे. तर फोन करायचाच असेल तर व्हॉट्सअपवर करा आणि मला कळवा कोण येणार असेल, ॲडमिशन कोणाला घ्यायचं असेल त्यांनी. तर थँक्यू सगळ्यांना. गुरुवारपासून आहे ना क्लास का मंगळवारपासून? आत्ता गुरुवारपासून आहे, आता परवाच्या गुरुवारपासून. हो गुरुवार मॅम. आणि मंगळवार. गुरुवारपासून सुरू होईल 30 ऑक्टोबर पासून. मॅडम तो ऍड मध्ये आहे तोच नंबर ना? हो तोच नंबर आहे, पण व्हॉट्सअप नंबर लावा. आणि काही क्लासबद्दल काही विचारायचं आहे? हा, मला जॉईन करायचं आहे म्हणून. हा, मला मेसेज करा व्हॉट्सअपवर. व्हॉट्सअपचा नंबर हा दुसरा आहे का? नाही, हाच नंबर आहे. हाच एट वन बर झिरो एट फोर झिरो टू झिरो टू झिरो हा नंबर आहे माझा. तर तुम्ही बर. कॉल व्हॉट्सअपवरती कॉल करा. हो हं? हो. मॅडम, एक विचारायचं होतं. हा हे जे प्री मॅच्युअर होतात किंवा काहीतरी व्यंग घेऊन जन्माला येतात अशांच्या कुंडल्या घ्याल का? हो, नक्की घेईन ना. घेईन घेईन. तशा कुंडल्या घ्या. हा, थँक्यू मॅडम. हं. तुमच्याकडे असतील त्या पण द्या, असतील तर. आणि कोणाकडे असतील त्याही द्या. डिवोर्स का होतात त्याही कुंडल्या असतील तरी द्या. म्हणजे मॅडम माझ्याकडे आहेत, मी देते तुम्हाला. हा, द्या द्या, चालेल. कुलकर्णी. तरी हो. म्हटलं कुलकर्णी बोलले कसे अजून. नाही सर तुम्ही हा. आहात का अजून? मला वाटलं तुम्ही गेलात. म्हटलं अमरीश पुरीचा आवाज नाही ऐकला अजून. ड्रायव्हर्सच्या ह्याच्या मजवळी आहेत मॅडम, मी देईन तुम्हाला. हो हो, चालेल चालेल. ओके चालेल. मॅडम. नक्षत्रांवरून ऑल द मेन बेस्ट. म्हणजे ओके, नक्षत्र थँक्यू आणि मॅडम. गतीवरून कशी कुंडली सोडवायची ते सांगते. हा. हा. हो हो, हं. थँक्यू मॅडम. बाकीचे जे आहेत विद्यार्थी त्यांना माहितीच आहे सगळ्यांना. आणि हा सराव वर्ग आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त कुंडल्या कशा सोडवायच्या ते चांगल्या प्रकारे समजेल तुम्हाला, कसं बघायचं. आणि नक्षत्र हे दशा आणि गोचर कसं लावायचं तेही बघायचं कसं, तेही शिकवेन. ठीक आहे, सुरू करू. आज आपण रुद्राक्षावर घेऊया. रुद्राक्ष या शब्दाचा अर्थच आहे विग्रह, म्हणजे रुद्र प्लस अक्ष, शिवाचे अश्रू असं सांगतात. जणू म्हणजे भगवान शिवानी जे काही मनाचे मानवाचे क्लेश आहेत, दुःख आहे, त्यांना मानवाची कणव आली आणि त्यांच्या नेत्रातून जे अश्रू पडले ते रुद्राक्षाचं रूप तसं धारण केलेलं आहे. आणि रुद्राक्ष धारण करून मनुष्य मात्रांचे क्लेश आणि दुःख थोडं नाहीसं होतं. तर आध्यात्मिक शक्तीमध्ये पण इथे वृद्धी होते. इथे परमोच्च प्राप्तीसाठी रुद्राक्ष अत्यंत उपकारी आहे. रुद्राक्ष वृक्ष हे आधुनिक वनस्पती शास्त्रानुसार एलियोकार्पस गनिगास प्रजापतीचे होते. हे वृक्ष तुम्हाला हिमालयामध्ये, भारतामध्ये नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया किंवा या देशामध्ये तुम्हाला आढळेल.
नंतर यांची लागवड पण अशी यशस्वी होत नाही. नैसर्गिक रित्या हे हे झाड उत्पन्न होतं. हे जे वृक्ष आहे ते 10-12 वर्षामध्ये 40 ते 50 फूट उंच होतात. आणि याला जी फळं लागतात त्यातील बिया म्हणजे रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष 4 रंगामध्ये आढळतं. एक पांढरा, लाल, भुरकट, काळा असे 4 रंग आहेत. आणि अधिक काळ टिकावे म्हणून ते रंगवले पण जातात. त्यामुळे त्याचा मूळ रंग जो आहे तो ओळखणं जरा कठीण होतं. रुद्राक्ष असली आहे की नकली आहे हे ओळखायसाठी काही अ, विश्वासू व्यक्तीपासूनच विकत घ्या. आणि ते ओळखण्यासाठी चांगलं जे रुद्राक्ष आहे ते पाण्यापेक्षा जड असतात, म्हणून ते पाण्यात टाकले की बुडतात. पाण्यात टाकले की बुडले की चांगलं रुद्राक्ष आहे, कारण ते जड असतं पाण्यापेक्षा. समजा एक दिवस दुधात बुडवून ठेवलं आणि दूध नासलं नाही तर खरं समजायचं. दुसरं, रुद्राक्ष 2 तांब्यांच्या नाण्यांमध्ये धरलं तर ते गोल गोल फिरतं, हे चांगलं रुद्राक्ष. नंतर रुद्राक्ष मुठीत धरून कानाजवळ नेलं तर त्याचा मंद ध्वनी ऐकू येतो आपल्याला. आणि रुद्राक्षाच्या वरचा जो भाग आहे जरा खडबडीत असतो, पण हाताला रुतत नाही. चांगला रुद्राक्ष. रुद्राक्षाच्या ज्या काही उभ्या रेषा नैसर्गिक असतील, समान अंतरावर असतील, म्हणजे त्यांच्या रेषा ज्या काही आहेत त्या समान अंतरावरती नसतात कधी कधी. आणि जे नकली असतं ते समान अंतरावरती रेषा असतात. आणि जे असली असतं ते समान अंतरावर रेषा नसतात. तर हे ओळखण्यासाठी रुद्राक्ष कसं ओळखायचं चांगलं की वाईट ते आहे. आणि दुसरं, रुद्राक्ष जे आहे ते कोणी घातलेलं घालायचं नाही. म्हणजे कोणी धारण केलेलं असेल तर ते कधी वापरायचं नाही. एक मुखीपासून 9 मुखी रुद्राक्ष आहेत आणि 10 ते 14 मुखी रुद्राक्ष पण आहेत. आणि 15 ते 21 मुखी नक्षत्र पण भाग्यशाली आहे, दुर्मिळ आहेत. तसं गौरी शंकर पण एक रुद्राक्ष आहे. पांढरे जर रुद्राक्ष आहे ते चंद्र, गुरु, शुक्र कुंडलीमध्ये बिघडलेले असतील त्यांनी धारण करायचं. हे म्हणजे इतर ग्रहांसाठी कसं वापरायचं ते आहे. लाल रुद्राक्ष आहे ते रवी, मंगळ, केतू कुंडलीत बिघडलेले असतील तर. पिवळं रुद्राक्ष गुरु, बुध याच्यासाठी वापरतात. आणि काळे जे आहे ते शनी, राहूसाठी. तंत्रशास्त्रामध्ये रुद्राक्ष भूत प्रेतबाधा थांबवण्यासाठी किंवा आत्मशुद्धीसाठी पण वापरतात. रुद्राक्ष धारण केलं तर हृदय विकारांवर नियंत्रित होतं. रक्तप्रवाह संबंधी रोग नियंत्रणात येतात. रुद्राक्षाचं भस्म आणि स्वर्ण भस्म हे एकत्र करून रोज रात्री भस्म एक थोडं दूध आणि ताकातून उगाळून घेतलं तर तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. रुद्राक्ष जर पाण्यामध्ये उघळून जखमेवर लावलं तर जखम पण लवकर बरी होते. किंवा रुद्राक्ष धारण केलं तर स्त्रीला अपत्य पण प्राप्त होतं. रुद्राक्ष जर घातलं तर सगळी उष्णता खेचून घेते. मग ज्यांची कृतिका नक्षत्रात ग्रह आहे समजा, त्यांच्या हीट जास्त असते पोटामध्ये, तर त्यांनी घातलं तर जास्त चांगलं आहे. मानसिक जे तरंग म्हणजे मन विचलित होणं त्याच्यासाठी पण चांगलं आहे. मनस्वास्थ्यासाठी, मानसिक रोगामध्ये डिप्रेशन वगैरे ज्यांना येतं त्यांच्यासाठी चांगलं आहे. तर रुद्राक्षाच्या आपण जे काही मणी
जपासाठी करतो, जप रुद्राक्ष माळेमध्ये. तर किती मणी वापरायचे हे शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तर रुद्राक्ष माळ, जेव्हा आपण पूजा करायला माळ घेतो, ती माळ किंवा लॉकेट समजा, किंवा ते रात्री दुधामध्ये बुडवून ठेवायची आणि त्याच्यावर षडोपचार पूजा करून, अभिमंत्रित करून नंतर मग धारण करायची. तर 30 माण्यां 30 रुद्राक्षांची मणी असतील, रुद्राक्ष मणी असतील तर धनप्राप्तीसाठी चांगलं आहे. नंतर 27 असतील तर ऐश्वर्य आणि समाधान. 25 असतील तर मोक्ष. 15 असतील तर काळी जादू काढायसाठी. मॅडम हे गळ्यात घालायचे का तेवढ्या नाही संख्येत? नाही, माळ जपाला जपाला आपण घेतो ना, अच्छा किंवा त्याला अच्छा. 108 जे मणी असतात ते आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगली आहे. 100 असतील तर आध्यात्मिकरित्या चांगली आहे. 50 पण अध्यात्मासाठी चांगली आहे. 54 पण चांगली आहे अध्यात्मासाठी. रुद्राक्ष जर धारण करायचं असेल तर नक्षत्राप्रमाणे आणि राशीप्रमाणे, अश्विनी नक्षत्र असेल त्यांनी 9 मुखी धारण करायचं. परत भरणी असेल तर वृषभ किंवा तूळ त्यांनी 6 किंवा 13. कृतिका एकमुखी, 12 मुखी आणि गौरी शंकर. रोहिणी 2, मृग 3, आद्रा 8, पुनर्वसू 5, पुष्य 7, आश्लेषा 4, मघा 9, पूर्वा 6, 13. उत्तरा 1, 12 आणि गौरी शंकर. हस्त 2, चित्रा 3, स्वाती 8, विशाखा 5, अनुराधा 7, ज्येष्ठा 4. मैं अभी 7 बोले थे, वो किसका? अनुराधा. ज्येष्ठा 4, मूळ 9, पूर्वाषाढा 6 आणि 13. उत्तराषाढा 1, 12 आणि गौरी शंकर. ताई, हे लग्नेश त्या नक्षत्रात असेल तर घालायचं किंवा का? राशीचं नक्षत्र कुठलं आहे तुमच्या त्याप्रमाणे. बरं बरं, थँक्यू. श्रवण 2,
धनिष्ठा 3, शततारका 8, पूर्वा भाद्रपदा 5, उत्तरा भाद्रपदा 7 आणि रेवती 4. मिस अश्विनी का कितना बोला? अश्विनी का है 9. ओके, थँक्यू. आता आणि मूळ पूर्वाषाढाचं काय सांगितले वाटतं? मूळ पूर्वाषाढा मूळचं सांगितलं 9 आणि पूर्वाषाढाचं 6 आणि 13. पूर्व भाद्रपदा आणि उत्तर भाद्रपदा सांगा नाही. पूर्वा भाद्रपदा 5, उत्तरा भाद्रपदा 7, अजून कोणाची राहिली काय? मिस पूर्वाषाढ़ा का 13 बोला था और उत्तराषाढ़ा का 1 माता और पूर्वाषाढा गौरी 6 शंकर बोले. 6 आणि 13. अच्छा, ओके. अनुराधाचं नाही सांगितलं मॅडम. वृश्चिक अनुराधा. अनुराधा 7, अजून राहिलंय काही? माझं लिहायचं राहिलं. विशाखा. विशाखा 5. मॅडम हे युट्यूबवर येणार आहे ना, कारण माझं पहिलं सगळं गेलंय म्हणून विचारते. हा, ते म्हणजे आता आता YouTube आज उशिरा जॉईन झाले ना म्हणून. विशाखाचं सांगायचं राहिलं मॅडम. विशाखा 5, थँक्यू. हस्त आणि पुनर्वसू आणि विशाखा एकच आहे. हा. हस्त 2, हा. पुनर्वसू 5. आता एकमुखी जी आहे ना, ज्येष्ठा 4 ना मिस. हा, ज्येष्ठा 4 बोले ना आपण. ज्येष्ठा का ये 4. ओके, थँक्यू. आता एकमुखी जे आहे ते सर्व सिद्धी प्राप्त करतात. इथे पवित्र भगवान शिवाचंच रूप आहे हे काजूच्या आकाराचं असतं. रुद्राक्ष फोडलं तर जितकी मुखी असतो तितक्याच बिया फोडल्यावर मिळतात. रुद्राक्ष आपण फोडलं ना तर जितकं मुखी असतं तितक्याच बिया त्या फोडल्यावरती मिळतात. हीच त्याची ओळखायची खरी हे आहे साधन. म्हणजे धनधान्याची कधी कमी पडत नाही एकमुखीला. मग ज्या व्यक्ती वेड्या होतात ते रुद्राक्ष घासून तुपामध्ये किंवा लोण्यात सकाळ संध्याकाळ दिलं तर संतुलन ठीक होतं. आणि ज्या व्यक्ती कोमामध्ये जातात ते एकमुखी बीज काढून एकमुखीचं ती वाटून दिले तर कोमातून बाहेर येतात. आणि हृदय विकार ज्यांचा होतो किंवा कोलेस्ट्रॉल वाढलंय त्यांनी घालावं एकमुखी. रिपीट करा पुन्हा. हा, वेड्या व्यक्तीसाठीचे सांगितलं हा, पुन्हा सांगा. ज्या व्यक्ती कोमामध्ये जातात किंवा ज्या व्यक्ती वेड्या होतात तर रुद्राक्ष तुपामध्ये घासायचं. तुपात किंवा लोण्यामध्ये आणि सकाळ संध्याकाळ द्यायचं तर संतुलन ठीक होतं. त्याला काही प्रमाण आहे का? नाही, थोडस चाटण सारखं द्यायचं सकाळ ओके. संध्याकाळ. आणि ज्या व्यक्ती कोमामध्ये जातात त्याचं एकमुखीचं बीज काढायचं आणि ते वाटून दिलं एकमुखीच तरी. पाहिजे का मग? हा, एकमुखीच पाहिजे ते. हा, एकमुखीच सांगते हा. ना आता मी. तुपात सगळे मुखी पण जर सांगते. आता गोळवायचं. पहिलं आधी एकमुखी. हा, ओके, थँक्यू. तुपात किंवा लोण्यात. हृदयरोग कधी होणार नाही एकमुखी घातला तर. मॅडम सगळ्या रुद्राक्षांचा आकार गोलच नसतो ना?
काही काही वेळेला नाही, वेगळ्या वेगळ्या वेगळं आकाराचं आहे. एकमुखी एकमुखी काजूच्या आकाराचा आहे. काजूच्या आकाराचं असतं ना. हम्म. हा हा. इथे हृदयाचे रोग होत नाही आणि गंभीर जे काही पाप आतून आपल्या घडतं त्याच्यामध्ये मुक्ती मिळते. एकमुखी चांगलं आहे रुद्राक्ष. ब्लड प्रेशर नियंत्रणात येणं. मध्ये देण्यासाठी काय करायचं आहे? हा, ते पण त्याच्यातच, करायचं का कोमातल्या व्यक्तीला देण्यासाठी पण? हो, कोमातील जर बाहेर यायचं असेल तर ते एकमुखीचं बीज काढायचं आतलं आणि ते हम्म. वाटून द्यायचं. तो कोमातून बाहेर येईल. मग हे पण चाटण सारखंच? एकमुखीतलं बीज म्हणजे बीज, बी एकमुखी असतं. रुद्राक्षच ना? हा, रुद्राक्षच. ते काढायचं हम्म. आणि ते वाटून द्यायचं. चाटण मग ते सारखंच द्यायचं. आता तो कोमात वाटायसारखं. असणार, त्याला चाटण म्हणून थोडं द्यायचं. ओके. किंवा गंभीर पापातून मुक्ती मिळते, किंवा षडयंत्रामध्ये असेल माणूस तो वाचतो, धनलक्ष्मी प्राप्त होते. इथे ओम नमः शिवायचा 5 माळा जप करायचा. नंतर दोन मुखीमध्ये पती पत्नीमधील मतभेद कमी होतात. रूप आणि सौंदर्य वाढतं. भूत आणि प्रेत जी काही बाधा आहे ती दूर होते. दोन मुखीचा आकार पण वेगळा असतो ना मॅडम? हो, दोन मुखी बदाम 2 लाईन असतात दोन रुद्राक्षाला. लाईनी असतात. उभा असतो ना आणि असं. हम्म. नंतर सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात, किंवा ब्रह्महत्या, किंवा तुम्ही जर मागच्या कधी गाय हत्या केली असेल, ब्रह्महत्या केली असेल, तर त्या पापामधून मुक्ती मिळते. हे भगवान चंद्रदेवच्या अधिकारामध्ये येतं. दोन मुखी, त्याच्यामुळे चंद्राची शीतलता, शांती सगळी प्राप्त होते. सर्व पाप जे आहे ते मिटतं. 3 मुखी जे आहे ते अग्नीचं स्वरूप मानतात. मग विध्वंस. किसका किसका हा, किसका बोले आप? 3 मुखी आप किसका स्वरूप अग्नि मानते? अग्नि का स्वरूप आहे. ओके. म्हणजे ज्यांची विध्वंस जी प्रवृत्ती असते ती नष्ट होते, किंवा परस्त्री गमन होत नाही, ईर्ष्या घृणा द्वेष होत नाही, सद्बुद्धी होते. हे तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवायचं आणि ते पाणी प्यायचं. पोटामध्ये काही सूज असेल, मलेरिया असेल, त्यासाठी चांगलं आहे. डाव्या हातामध्ये बांधलं तर मंगळाचे जे काही दोष आहेत ते नाहीसे होतात. किंवा ज्यांचा राग जास्त आहे, इथे मणिपूर चक्र शुद्ध होतं. तुमची वाणी जी आहे ती व्यक्तिगत चांगली होते, आणि बेरोजगार असतील त्यांना रोजगार मिळेल. चार मुखी. मूलाधारासाठी म्हणालात ना? हा, मुलाधार. नाही, अं, मणिपूर ना, मणिपूर उकारांचं नाही, काय मणिपूर. करायचं मॅडम मुखी? हा, मणिपूर साठी आहे. मणिपूर चक्र चांगलं होतं. नाही, तो रुद्राक्ष जवळ ठेवायचा का? हो, जवळ बेरोजगार हातामध्ये बांधायचा. 7 मुखी. 3 मुखी सांगते ना. 3 मुखी, अच्छा. 3 हा. मुखी चालू आहे. मंगळाचा दोष नाहीसे होतात त्याच्यात.
नाही, बेरोजगारांसाठी रोजगार मिळेल बेरोजगारांना म्हणून सांगितलं. रोजगार मिळतो, हे 3 मुखी आहे. स्त्री पुरुष दोघांनी कोणत्या पण हातात बांधायचं ते? डाव्या हाताला बांधायचं. स्त्री पुरुष दोघांनी पण. हो. थँक्यू मॅडम. 4 मुखीकडे जाऊ. हो हो. 4 मुखी, आता हे ब्रह्माचं स्वरूप आहे. 4 मुखी म्हणजे डोकंदुखी, वेड लागणं किंवा तणाव, क्रोध, निगेटिव्हिटी, झटकन नर्वस होणं, निगेटिव्हिटी येणं, भीती जाणं, आळसपणा जाणं, इथे आत्मविश्वास वाढतो. इथे बुधाचे जे काही दोष आहेत ते जातील, बुध ग्रहाचे दोष जातात. बुध ज्यांचा बिघडलाय त्यांनी पण घातलं तरी चालेल. व्यापार व्यवसायामध्ये एकमुखी प्रगती होते. एकमुखी नक्षत्र ह्याच्याबद्दल सांगताय ना, रुद्राक्ष 4 मुखी चालू आहे. 4 मुखी. त्याच्यामध्ये बीज वगैरे असतं हे माहीतच नव्हतं. हा, बीज असतं आतमध्ये. इथे 4 मुखी जे आहे ते बुध ग्रहाचं साठी आहे. बुध व्यापार व्यवसायामध्ये प्रगती व्हायसाठी किंवा जे लेखक असतात, प्रकाशक असतात, ज्यांचं बुधाचा व्यवसाय आहे, कवी आहेत, लेखक आहेत, त्या लोकांनी घातलं तर चांगलं आहे. बुधाच्या व्यक्तीसाठी आहे खास. बुध ज्यांचा बिघडला असेल त्यांनी पण घालावं. म्हणजे कम्युनिकेशन चांगलं नसेल, ज्याचं बोलता येत नाही किंवा लोकांसमोर घाबरते व्यक्ती बोलताना, किंवा इंटरव्ह्यू देताना सगळं ब्लँक होतं, येतं पण सगळं ब्लँक होतं. जे बुध राहू युती, बुध केतू युती जे काम करतं तेच आहे. ज्यांचे मॅडम, स्किनचे प्रॉब्लेम आहेत. गळ्यात घातला तर चालेल ना हो, 4 मुखी रुद्राक्ष? ज्यांचे नर्व्हसचे प्रॉब्लेम चालेल गळ्यात. अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा ज्यांचे नर्व्हसचा प्रॉब्लेम आहे, न्यूरोलॉजिकल, मॅडम सोरायसिस साठी चालतं का? सोरायसिस गळ्यात साठी पण चांगलं आहे. सोरायसिस साठी चांगलं आहे का? बुध खराब असेल तर बुध आणि केतू स्किनचा प्रॉब्लेम साठी आहे ते. नाही, हा 4 मुखी रुद्राक्ष हो सोरायसिस साठी चालतो का? हो हो, चालतो. हा. मॅडम, गळ्यामध्ये घालताना लाल दोरा किंवा पिवळा दोरा, कुठला दोरा आता घालायचा? बुधासाठी कसा? हिरवा दोरा घाला. जो हिरवा दोरा मंगळाचा का? सांगितला तिथे लाल दोरा वापरा. चंद्रासाठी सांगितला तो 2 मुखी, तो पांढऱ्या दोऱ्यामध्ये सांगा घ्या. काकाकडनं लवकर आला. काकाचा फोन होता साडे. चंद्रासाठी पांढरा दोरा. चंद्रासाठी हा पांढरा दोरा. मॅडम, एकच रुद्राक्ष घालायचं की अजून क्वांटिटी मध्ये काही? नाही, एकच हे घालायचं, बस झालं ना. ओके, जे थँक्यू. प्रॉब्लेम्स असतील ते. नंतर आता 5 मुखी, हे कलाग्नीचं रूप आहे. रुद्र आहे, रुद्र. हे पण रुद्राचंच आहे, कलाग्नी. मॅडम ल्युकोडर्मा साठी चालतं का हे? म्युकोडर्मासाठी पण चालेल. चालेल ना? हा. इथे ज्यांना दमा आहे त्यांनी त्यातले दाणे फोडायचे, पाण्यामध्ये उकळवायचे आणि ते सेवन करायचं. तर श्वासाचे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत, दमा आहे, त्यांच्यासाठी चांगलं आहे. दाणे फोडून पाण्यात उकळवायचे. पण किती घ्यायचे, म्हणजे पंचमुखी रुद्राक्षाचे किती घ्यायचे ते? 5 मुखी असतात ते 5 बिया असतात ना आतमध्ये, जितकं बिया तितक्या रुद्राक्ष तो. हो हो, जितक्या धारा आहेत तितकं. हा. मॅडम, हे जे आहे दम्यासाठी वगैरे, हे 5 मुखीचं आहे की 4 मुखीचं आहे? 5 मुखी चालू आहे आपलं. पण ते एक मिनिट बोलू का? ते जे रुद्राक्ष आहे आता, ते मी 9 मुखी 11 मुखी हे सगळ्यांचे सेक्शन पाडून ते बघितले होते आतमध्ये.
पण त्याच्यामध्ये बीज नाही मिळालं, धारा आतून मिळतात. हा, मग ते नकली असू शकतं. नाही मॅडम, हे दाणे पाण्यात उकळून पाणी प्यायचंय का त्याची काय वाफ घ्यायची का काय? पाण्यात उकळून पाण्याचं सेवन करायचं. ओके. ज्या व्यक्ती पाणी घ्यायचं. बर हा, बर. ज्या व्यक्ती मनातल्या गोष्टी सांगायला संकोच करतात त्यांनी पण धारण करावं हे. त्यांच्या प्रतिभा आणि जे काही व्यक्तिमत्व असते त्यांच्यात फरक पडतो. सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल. जे लोक पटापट निर्णय घेतात आणि नंतर पश्चाताप करतात त्यांच्यासाठी पण फास्ट डिसिजन घेतात आणि मग नुकसान होतं, मग पश्चाताप करतात, त्यांसाठी चांगलं आहे. किंवा जे राजनीतीमध्ये आहेत त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. इथे गुरुचे दोष निघून जातील. हाय ब्लड प्रेशर असेल त्यांना चांदीमध्ये घालावं. चांदीमध्ये बंद करून धारण करावं, गळ्यात घालावं, तर प्रेशर नियंत्रणात येईल. धारण करताना शुक्ल पक्ष त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा गंगाजल दुधामध्ये भिजवायचं, गंगाजल शिंपडायचं, त्याच्यावर जप करायचा आणि मग मॅडम मी मिळतं कुठं मॅडम? रुद्राक्ष रुद्राक्ष सरांकडे आहेत आणि स्वस्त आहेत एकदम. बाहेर महाग मिळतील तुम्हाला. बर बर बर. हे परत सांगाल का जरा? शुक्ल पक्ष, शुक्ल पक्षाची त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा धारण करायचं. रुद्राक्ष मॅडम घासून रात्रभर दुधामध्ये भिजत ठेवून दुधामध्ये घालायचं, भिजत ठेवायचं आणि रात्रभर त्याच्यावर आणि जप मग करायचं. सकाळी सकाळी काय करायचं? कोणाचं माईक चालू आहे कधीचा? वीरेंद्र म्हणून आहे त्यांचा आहे. कधीच मॅडम मधी खूप गोंधळ मॅडम होतोय, काही नीट ऐकायलाच येत नाहीये. हे थांबा हा, कशासाठी दुधात माईक भिजत बंद घालायचं? करते. कशासाठी मॅडम हे? कोणाला हे नीलम मॅडम दुधात भिजत घालायचं आणि काय करायचं? मग सकाळी मग त्या दिवशी मग मंत्र जप करून मग ते घालायचं का रुद्राक्ष मॅडम? दुधात घालायचं, सकाळी उठून धुवून पुसून त्याच्यावर मंत्र करायचे 108 वेळा ओम नमः शिवायचा आणि मग आणि नंतर धारण करायचं. गंगाजलने धुवायचं. हा, गंगाजलने धुवायचं. कशासाठी हे ज्या मॅडम? ग्रहाचा जो असल रुद्राक्ष त्याचा जप करायचा का ओम नमः शिवायचाच ओम नमः करायचा? शिवायचा. शिवाचंच आहे हे सगळं. रुद्राक्ष जे आहे ते शिवाच आहे. मॅडम, हे तिथे जे सांगितले ते सगळ्या रुद्राक्षांसाठी आहे का फक्त? हो, सगळ्या रुद्राक्षांसाठी. पण आता जे मी कशासाठी वापरते ते वेगळं वेगळं आहे. हो. हा, आता नाही, ते ठीक आहे. घासून मधातून घेतलं तरी खोकला जातो. रुद्राक्ष घासून, हा पाचमुखी. हा त्यातलं कशासाठी सांगितलं? हा पाचमुखी रुद्राक्ष घासायचा आणि खोकला नाही, जातो. कशासाठी सांगितलं? कशासाठी? खोकला खोकला खोकला. बर बर. मॅडम, तुमचा आवाज थोडा हळू येतोय का मलाच येतोय? बाकीच्यांना जरा नाही, कोणतरी माझा आणि आवाज बरोबर आहे. सगळे खूप बोलतायत त्यामुळे त्रासदायक होतंय सगळं. सगळ्या शंका नंतर विचारल्या तर नाही चालणार का? त्यांना गोंधळ घालू बोलूच नका. देत नाहीये कोणी आज. आता सहामुखी जो आहे, सहामुखी चालू आहे. हा, आता नीट ऐका. हळूहळू घेते हवं तर नीट ऐका. हे कार्तिक भगवानाचं स्वरूप आहे सहामुखी. हे डाव्या हातातच बांधायचं. इथे ज्ञान आणि स्मरणशक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो, कुठलेही कार्य करायच्या आधी जर भीती वाटत असेल तर त्यासाठी चांगलं आहे.
इथे भूत प्रेत बाधा, नकारात्मक विचार, हृदयाची दुर्बलता, डोळ्याचे प्रॉब्लेम, ज्यांना लव्ह मॅरेज करायचं असेल, जन्मपत्रिकेमध्ये शुक्र बिघडला असेल, त्यांनी हे सहामुखी धारण करायचं कोणत्याही महिन्याच्या त्रयोदशीला. कुठल्याही महिन्याच्या त्रयोदशीला हे सगळं विधी सांगितला तसा, आणि फूल आणि बेलपत्र जे आहे ते ठेवून धारण करायचं. ते समजलं? आणि कुठली दोरा? हा, सहामुखीला आता अं, हे शुक्राचं आहे ना, तर सफेद दोराच घ्यायचा. सातमुखी जो आहे, सातमुखी ते सप्तऋषी आहेत. इथे विजय प्राप्त होणं, यश कीर्ती मिळते, आर्थिक स्थिती सुधारते, मन शांत होतं. व्यवसायी वर्गाला चांगला आहे. गणेश आणि लक्ष्मीची कृपा होते. सुख समृद्धी, करिअर चांगलं, किंवा बॉस प्रभावित होणं, स्नायू संबंधित काही रोग असतील, शनी संबंधित दोष असतील, साडेसातीमध्ये काही गोष्टी त्रासदायक होतात, तेच शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीपासून पौर्णिमापर्यंत गंगाजल आणि दुधामध्ये हे करायचं, धारण करायचं. हे समजलं? सातमुखी झालंय. आठमुखी कुठल्या ग्रहाच्या अंडर? हे सातमुखी सप्तऋषींसाठी, सप्तऋषींचं प्रतीक आहे. इथे विजय आणि ह्याच्यासाठी चांगलं आहे. शनीसाठी. आठमुखी जे आहे अष्टदेवीचं रूप आहे. आठ देवींची कृपा होते. इथे कोर्ट कचेरीसाठी डिवोर्स होत नसेल, कोर्ट कचेरी आहे तर विजय प्राप्त होणं, शत्रूंचा नाश होणं, साहस आणि आत्मविश्वास वाढणं, पराक्रम मिळतो. मनुष्य शारीरिक आणि मानसिक रूपामध्ये कमजोर होणं, ज्या घरामध्ये अकाली मृत्यू येतो त्यांनी विधिवत पूजा करायची. इथे कंबर दुखणं, कमरेच्या खालचा भाग समस्या असेल तर रेशमी धाग्यामध्ये आठमुखी रुद्राक्ष धारण करा. इथे राहूचा शारीरिक मानसिकता बिघडणं, ज्या घरामध्ये अकाली मृत्यू होतो, राहूचा दुष्प्रभाव दूर होतो. गळ्यात किंवा हातात बांधायचं, रेशमी धाग्यात बांधायचं. नवमुखी नवदुर्गाचं स्वरूप आहे. नवदुर्गाची शक्ती रक्षा करते. ते करिअर, नोकरी, विद्यार्थ्यांना यश मिळणं,
ज्या क्रोधी स्वभावाच्या स्त्रिया आहेत, चिडचिड्या, क्रोधी, मन शांत करण्यासाठी धारण करा. जी मुलं मस्ती करतात किंवा ज्यांना राग असतो, चांदीत घालून गळ्यात बांधायला, चांदीमध्ये घालायचं. हे केतू ग्रहाच्या संबंधित आहे. नंतर 10 मुखी जो आहे तो 9 राहिला. 9 झाला ना आता सांगितला. 10 मुखी नारायण जनार्दन भगवानचं स्वरूप आहे, साक्षात स्वरूप आहे. 9 मुखी, 10 मुखी. चांदीत घालून काय मॅडम? चांदीत घालायचं गळ्यात. अरे बापरे. प्लीज परत रिपीट करता का? हा थांबा, हा मी कोणाला इथे पोस्ट करू? अरुंधतीला करते. नऊमुखी जो आहे तो केतू ग्रहाच्या संबंधित आहे. चिडचिडा, क्रोधी स्वभाव, मन शांत करण्यासाठी, मुलं मस्ती करतायत, राग आहे ज्यांना, चांदीत घालायचं गळ्यात. म्हणजे चांदीच्या साखळीत का चांदीमध्ये साखळीत, फक्त ते? चांदीच्या साखळीत, साखळीत घालून गळ्यात घालायचं. ओके, दोरा नाही वापरायचा. नंतर 10 मुखी जो आहे तो भगवानचं साक्षात रूप आहे. इथे सकारात्मक ऊर्जा संचारण करते, समाजामध्ये प्रतिष्ठा, मान मिळते, यश, धन, कीर्ती, स्मरणशक्ती वाढते. संन्यासी, योगी यांना आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मदत मिळते. कुठल्याही वेळेला आजारी पडतात त्यांच्यासाठी आहे. रक्षा कवच प्राप्त होतं. नवग्रहाचा दुष्प्रभाव जो काही कमी करायचा असेल त्यांच्यासाठी आहे. नंतर 11 मुखी, हे एकादश भगवान शिवाचं स्वरूप आहे. याच्यामध्ये हनुमानाची शक्ती पण आहे. संकटातून सुटका, पराक्रम, साहस, आत्मशक्ती वाढते. घरामध्ये बाधा असेल, भूतप्रेत, शत्रुभय, तर पूजेच्या देवाऱ्यामध्ये ठेवून पूजा करायची. मूल होत नसेल तर गळ्यात धारण करावं. रोग दोष त्यांची रक्षा ठेवते. व्यवसायाच्या ठिकाणी ठेवलं तर व्यवसायामध्ये प्रगती होईल. घरामध्ये ठेवलं धनधान्याची कमी न पडणं, अभिमंत्रित क्रिया करायची त्याच्यावर. एकादशीलाच करायचं. सोमवार शुक्रवार असेल, सोमवार शुक्रवारची एकादशी येईल त्यावेळेलाच करायचं. अभिमंत्रित म्हणजे ओम नमः तेच शिवायचा जप आपण करायचा का? ते 108 सांगितलंय वेळा. तेच, पण फक्त इथे एकादशीला हे करायचं, धारण ओके, ओके. करायचं. सोमवार आणि शुक्रवारची एकादशी. नंतर 12 मुखी आहे, ते विष्णूचे स्वरूप आहे. 12 सूर्य आहेत. जे लोक गौ हत्या केलेली आहे, मनुष्य हत्या केली आहे, रत्नांची चोरी केलेली आहे, त्याचं पाप नष्ट होतं. याच्यामध्ये 32 माळा घातल्या तर पाप नष्ट होतं. ह्याला आदित्य रुद्राक्ष म्हणून पण ओळखतात. दरिद्रता नष्ट होते. 32 माळा म्हणजे काय? 32 माळा गळ्यात घालायच्या. 32 माळा म्हणजे 32 रुद्र. अच्छा.
म्हणजे एका स्ट्रिंग मध्ये इतके हा रुद्राक्ष 32 असं. घालायचे. हा त्याचे सर्व म्हणजे जर हत्या वगैरे मनुष्य हत्या गोहत्या किंवा रत्नांची काही चोरी केली त्यांनी घालायचे. ओके, म्हणजे एका बारामुखी माळेत 12 मुखी म्हणजे बारामुखी. 32 घ्यायचे. ओके ओके. नाही, एका माळेत 32 चालणार नाही. एका माळेत 32 चालणार नाही. एकेका माळे परत असे 32 माळा करायचे. इथे त्वचेचे विकार पण दूर होतात आणि इथे मकर आणि कुंभ राशीनी घातलं तर चांगलं आहे. हाडांची दुखणी वगैरे जातात. नंतर 13 मुखी हे भगवान इंद्राचं स्वरूप आहे. इथे ऐश्वर्याची प्राप्ती होते किंवा सर्व प्रकारचे भोग प्राप्त होतात. ह्याची देवता कामदेव आहे, भोगासाठी आहे. तुम्हाला भोग हवे असतील सगळे त्यासाठी आहे 13 मुखी. संसारिक ज्या काही कामना असतील त्या पूर्ण होतात. तुमच्या सन्मानामध्ये वृद्धी होणं, बुद्धिमत्ता वाढणं. याच्यामध्ये विपरीत लिंग जे असतं त्याच्यावर आकर्षित होतं. चौदामुखी 14 मुखी दुर्लभ आहे. इथे रुद्रच्या नेत्रातून प्रकट झालेले आहे 14 मुखी. हा साक्षात देवमणी आहे. हे घातलं तर अगदी कमी कालावधीमध्ये शिवजींना प्रसन्न करू शकतो. म्हणजे 14 विद्या, 14 मनू, 14 लोक, 14 इंद्र असं 14चं हे आहे. 14 म्हणजे साक्षात देवस्वरूप आहे. स्वतः भगवान पण शिव 14 मुखी रुद्र धारण करत होते. यांची शक्ती अपार आहे. कष्टाचं निवारण होतं. रुद्राभिषेक करूनच धारण करायचं याच्यावर. सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिव पार्वतीचं स्वरूप गौरी हे नंतर गौरी शंकर रुद्राक्ष जे आहे, गौरी शंकर रुद्राक्ष ते शिव पार्वतीचं स्वरूप आहे. तिजोरीमध्ये मंगल कार्य सिद्धीसाठी लाभदायक आहे. परिवारामध्ये सुख शांती मिळणं, संतान सुखाची प्राप्ती होणं, गळ्यात घातलं तर सात्विक शक्तीची वृद्धी होते. परिवारात काय म्हणजे परिवारामध्ये सुख शांती मिळते. विचारू का? एक लक्ष्मी विचारू का मॅडम? हा हा हे शिव गौरी शंकर रुद्राक्ष जर पूजा केली तर तिथं चालते का? हो, पूजा करायची. देवघरात ठेवलं तरी चालेल. कोणीतरी सांगितलं होतं ते हो, कर म्हणून. खूप थँक्यू. चांगलं. सात्विक शक्तीची वृद्धी होते. वाद ज्या वगैरे कमी घरामध्ये होतात का घरातले? हा घरातले सुख शांती म्हणजे वाद वगैरे कमी हो, होणं अशा वादविवाद आहे कमी ना? होणं, हा सुख शांती सगळं. घरातले वादविवाद कमी होणार. लक्ष्मीचा वास राहील तिकडे. धन वैभव प्रतिष्ठा देवकृपा होते किंवा स्त्री सुख प्राप्त होतं. मानसिक शांती मिळते. धर्म अर्थ काम मोक्ष यांची सगळ्याची प्राप्ती होईल. देवघरात ठेवायचं हे. ज्यांना ज्यांना कोलेस्ट्रॉल असतं त्यांनी दुधात मध्ये उकळवायचं रुद्राक्ष आणि लसूणच्या पाकळ्या टाकायच्या. मग रुद्राक्ष काढून मग सेवन करायचं. हे गौरी शंकर का? हा, आणि लसूण पण खायची. 3 महिने केलं तर तुमचं नियंत्रणात येतं सगळं.
ते सेम रुद्राक्ष उकळायचं रोज हा, ते तसं खराब होत चालतंय? किंवा कमरेमध्ये नुसतं बांधलं जरी ना तरी त्याची कंबरदुखी वगैरे पोटाचे त्रास ते जातं. कुठलं हे गौरीशंकर का हा रुद्राक्ष? हा, नाभीच्या वर धारण करायचं. वातरोग जाईल. हे झालं हा आता रुद्राक्षाचं. मॅडम ते उकळल्यावर खराब होत नाही का, म्हणजे ओरिजिनल असेल तर? नाही, ओरिजिनल नाही खराब होत. तुम्हाला तिकडे किती नेपाळला दिवस वगैरेच त्याचं मिळणार. पाणी नेपाळला किती गेला दिवस तर पाणी घेऊन या. प्यायचं? हा, किती दिवस पाणी प्यायचं त्याचं कोलेस्ट्रॉल साठी? कोलेस्ट्रॉलसाठी जवळजवळ जास्त म्हणजे 3 महिने तरी करायला पाहिजे. बर. आपल्याकडे मिळतं का हे? नाही, विचारायला लागेल. गौरी शंकरचं नाही मिळणार. महाग असतं. महाग असतात. पाचमुखी रुद्राक्षचं सांगितलं जिथे गुरुचं काम करतो हा, ते संततीसाठी आपण देऊ शकतो का? हो, संततीसाठी देऊ शकतो. गुरुचे दोष जे आहेत ते निघून जातात त्याच्यात. ओके. हे गौरी शंकर 13 मुखी पर्यंतचे सगळे असतात माझ्याकडे. 13 मुखी पर्यंत आहेत. हा, हो, गौरी शंकर पण आहे, म्हणजे माझ्याकडे लागलं कोणाला तर आहे, हा. असतात. मॅडम हे संतती प्राप्तीसाठी जेव्हा आपण त्यांना सांगतो तेव्हा दोघांनी घालणं अपेक्षित आहे का फक्त एकानेच घातलं तरी चालेल, म्हणजे हस्बंड वाईफ पैकी? दोघांनी घातला तर जास्त चांगले. ज्याच्या पत्रिकेत जास्त दोष आहे त्यांनी घालावं. ओके. कधी कधी पुरुषांच्या कुंडलीमध्ये पण जास्त दोष असतो मूल न होण्यासाठी, पण नेहमी स्त्रीला दोष देतात. पण इथे पुरुषांच्या कुंडलीत खूप कुंडल्यामध्ये पुरुषांच्याच कुंडलीमध्ये दोष असतो. आणि पिरियड्स मध्ये हे धारण केलं तरी चालते, म्हणजे सगळे? पिरियड्स मध्ये जर काढून ठेवलं तर बरं आहे, म्हणजे त्याला पाळावं लागतं जरा. आता मी मूळ सांगितली होती काय, रवीचं मूळ जे आहे ते बेलाचं मूळ आहे. त्यांनी गळ्यात आणि हातावर बांधायचं. चंद्राचं जे आहे ते पिंपळाचं मूळ, ते पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून घालायचं, बांधायचं. मॅडम परत मॅडम सांगा ना एकदा. मूळ जे आहे, तुम्हाला जर समजा रत्न धारण नाही करायचंय तर जे बेलाचं मूळ आहे ते गळ्यात आणि हातावर बांधायचं. ते मागे तुम्ही रवीच्या सांगितलं आहे होतं ना, रवीला. रवीसाठी. रवीसाठी तुम्ही बेलाचं मूळ आणि जास्वंदाचं मूळ हा, सांगितलं होतं. आणि चंद्राला पिंपळाचं मूळ, ते पांढऱ्या हो, कपड्यामध्ये गुंडाळायचं. उसाचं पण, किरणीचं मूळ हा, आणि किरणीचं पिंपळाचं. पण सांगितलेलं. नंतर हो. मंगळ मग जो आहे तो नागजीवा मूळ, ते लाल दोऱ्यामध्ये किंवा लाल कपड्यात बांधायचं. कोणतं मॅडम ते नागजीवा? नागजीवा मूळ. नागजीवा म्हणजे काय, नाही कळलं म्हणजे. नागजीवाचं कोणती मूळ मिळतं. वनस्पती आहे? वनस्पती आहे नागजीवा. नंतर बुधासाठी कमळाचं कंद, ते हिरव्या दोऱ्यामध्ये कांदा खायचा. हाताला बांधायचं. बुधासाठी मॅम कमळाचं कंद. नंतर गुरुसाठी भारंगीचं मूळ, ते पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आणि बांधायचं. कशाचं? गुरु हा, भारंगीचं मूळ. भारंदीचं. भारंगी. नारंगी आणि संत्र्याचं मूळ पण सांगितलं. शुक्रासाठी मंजिष्ठाचं मूळ, मंजिष्ठा, हे पांढऱ्या कपड्यात गुंडाळायचं.
शनीसाठी काळ्या कपड्यामध्ये शमीचं वृक्ष मूळ, शनीसाठी शमी वृक्ष, शमीच्या आणि वृक्षाचं मूळ. शुक्रासाठी क्या बोला? शुक्रासाठी मंजिष्ठाचं मूळ, मंजिष्ठा. शनीसाठी शमीचं, हे काळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचं. राहूसाठी पांढरं चंदन, हे पण शुभ्र पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायचं. केतूसाठी आघाडा मुळी, हे काळ्या कपड्यात बांधायचं. आगारामुळी, आघाडा मुळी, आगा आघाडाची मुळी. राहूसाठी काय सांगितलं मॅडम? राहूसाठी पांढरं चंदन, ओके. हे केतूचं कुठल्या रंगाच्या कापडात बांधायचं? काळ्या काळ्या. रवीचं कुठल्या ह्याच्यात? रवी जे आहे ते गळ्यात आणि हातावर बांधायचं. बेलाचं मूळ, कपड्यात नाही बांधायचं. कपडा जो आहे तो लाल घ्यायचा रवीचा. ओके. हे झालं, समजलं? त्यावेळेला उजव्या हातात बांधायचं बेलाचं मूळ. बेलाचं मूळ गळ्यात किंवा हातावर बांधायचं उजव्या. आता काही अशा, हे झालं ना तुमचं सगळ्यांचं? मॅडम मंगळाचं कोणतं सांगितलं होतं? मंगळाचा नागजीवा मूळ, नागजीवा. रंगाच्या कापड्यात, हे लाल कपड्यामध्ये किंवा लाल दोऱ्यामध्ये. आणि चंद्रासाठी पिंपळाचं सांगितलं ते कसं आणि कशात ते बांधायचं? पांढऱ्या कपड्यामध्ये आणि हातात बांधायचं. हा, किंवा तुम्ही पांढऱ्या कपड्यामध्ये घालून ताईतामध्ये ठेवा, ताईत बनवा आणि हातामध्ये दंडाला बांधलं तरी चालेल. हे बंगाली लोक बांधतात ना दंडाला ताईत मध्ये, त्यांच्या हातामध्ये बघा नेहमी ताईत असतं. हो हो. बंगाली सगळे लोक. उजव्या बांधायचे? हा सगळे उजव्या हाताला चालतात बांधलेले? हा उजव्या हाताला बांधायचे. हे झालं ना. आता आपण बाह्य उपाय करतो म्हणजे शरीराच्या शुद्धीसाठी. त्याच्यामध्ये स्नानविधी जो असतो, स्नानविधी, तर सर्व ग्रहपीडेसाठी एक सामान्य अशी पद्धत आहे. त्याच्यामध्ये स्नानासाठी बघा काय काय घ्यायचं. तांदूळ, मोहरी, तांदूळ, मोहरी, आवळकाठी, हे सगळं 50 ग्रॅम. नागरमोथा, दुर्वा, तुळस, बेलाची 3 पानं किंवा प्रत्येकी 21 नग घ्या. तुलसी फिर बाद में क्या बोल रहे हैं? बेलाची 3 पानं, ओके. 2 हळकुंड. हे सगळं साहित्य आहे ना, मडकं घ्यायचं मातीचं. त्या मातीच्या मडक्यामध्ये पाण्यामध्ये रविवारी भिजत ठेवायचं आणि त्याच मातीच्या मडक्यामध्ये मातीचं झाकण हवं. आणि 2 दिवसानंतर हे कोणी ग्रहपीडा असेल ना ज्यांना किंवा आजारी असतील त्यांच्यासाठी पण चांगलं आहे हा. किंवा दारू हळद मिळते, ती दारू हळदीने आंघोळ केली तरी चालते. दारू हळद पाण्यामध्ये उकळवायची आणि त्याने आंघोळ केली शनिवारी किंवा अमावास्येला, ते बाधासाठी दारू हळद चांगली आहे. आणि हे जे मी सांगते आता सगळं, ते मातीच्या झाकणामध्ये हे पाणी घालून सगळं ठेवायचं
आणि मंगळवारी त्या मडक्यातलं 1 लिटर पाणी, पाव लिटर पाणी किंवा मग एक मोठा पेला, तो सगळा अर्क निघेल ना त्याचा, ते तो अर्क घ्यायचा आणि आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये मिसळायचं आणि परत तेवढंच ताजं पाणी माठामध्ये परत ठेवायचं. असं 45 दिवस म्हणजे 1.5 महिना असं स्नान करा पूर्ण शुद्धीसाठी. म्हणजे आपल्या पाण्यात मिसळायचं आंघोळीच्या डोक्यावर घ्यायला पाहिजे का ते? आणि हो, डोक्यावर घेतलं तरी चालेल. त्या मॅडम त्या वस्तू रोज बदलायच्या का वेगवेगळ्या नाही 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 नाही, की त्याच वस्तू? वस्तू तिथेच ठेवायच्या, पाणी फक्त घालत अच्छा जायचं. अर्क सगळा अच्छा. निघणार म्हणून ते जरा जास्त घ्यायचं. अर्क निघेल ना, तेच अर्क हा जो असतो ते पाणी एक एक ग्लास घ्यायचं, त्याच्यातलं 1 ग्लास अच्छा. परत ऍड करा. हा हा. असं असं 45 दिवस तेच असं साहित्य 45 दिवस वापरायचं. करा. तेच साहित्य वापरायचं. त्यामध्ये मॅडम ते पाणी सगळं गळून जातं ना मडक्यामध्ये घेतल्यानंतर मातीच्या. कसं गळून 2 दिवस गळ ठेवलं की ते मंगळवारपर्यंत सगळं झिरपून नाही जाईल नाही, ना. असं नाही गळणार. जास्त ठेवा पाणी. बरोबर. आपण काय माठ वापरत नाही काय? माठामधलं पाणी थोडी गळतं. पण ते मग अर्ध गळून जातं ना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत झिरपून झिरपून सगळं. नाही होणार असं. हे समजलं काय तुम्हाला? हे झालं. हे कशासाठी आहे? हे पूर्ण ग्रहांच्या शुद्धीसाठी, ग्रह शुद्ध करणं किंवा काही शरीरामध्ये दोष असणं, आजारपण असणं, तर त्यासाठी पण आपण स्नानाची विधी येईल. किंवा रविवारी दुसरं एक आहे, रविवारी कडुलिंबाची पानं घालून आंघोळ करा. सोमवारी मीठ टाकून करा. समुद्राचं पाणी किंवा मीठ टाका. समुद्राचं पाणी नसेल तर मीठ टाका. जाडं मीठच पाहिजे हा. मंगळवारी गंधक असतं ते, त्याच्याने स्नान करा. बुधवारी गाईचं दूध आणि मध. गुरुवारी हळदीचं पाणी. शुक्रवारी तुम्ही थोडंसं अत्तर टाकू शकता किंवा लाल फुलं किंवा मोगरा, गुलाबजल, हे सगळं टाकून शुक्रवारी आंघोळ करू शकता. शनिवारी चंदनाचं तेल, हा चालेल. चंदनाचं तेल पण चालेल. हा, शनिवारी तेलाचं स्नान, तेल लावायचं आणि मग स्नान करायचं. सोमवारी काय सांगितलं मॅडम? सोमवारी समुद्र जल किंवा तुम्ही खडा मीठ टाका. मीठ टाकलं गुरुवारी तर काय सगळी सांगितलं? निगेटिव्हिटी जाते, मीठ टाकलं तर. गुरुवारी मॅडम काय सांगितलं? गुरुवारी हळदीचं पाणी, हळद टाकायची. ओके ओके. मंगळवारचं नाही कळलं. मंगळवार मंगळवारी बुधवार नाही. गंधक असताना गंधक. गंधक. हा. किंवा पायासाठी, पाय तुमचे समजा सुजले किंवा कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं, तर रक्ताभिसरण पण वाढतं. आणि गोठलेलं रक्त असेल तर ते चांगलं होतं. मानसिक ताण, पायाच्या नसा, त्या हिरव्या निळ्या अशा नसा होतात किंवा अस्थमा होतो, त्यांच्यासाठी कोमट पाण्यामध्ये पाय टाकून त्याच्यामध्ये जाडं मीठ टाकायचं आणि ते टाकून आंघोळ करायची, म्हणजे पाय हे करायचे. रविवारी गंधक सांगितलं का मॅडम? गंधक म्हणजे ते गंधक मंगळवारी सांगितलंय, गंधक. रविवारी कडुलिंब सांगितलंय. आणि बुधवारी बुधवारी गाईचं दूध. गुरुवारी हळदीचं. शुक्रवारी सुगंधी द्रव्य सगळी. शनिवारी तेलाने. मॅडम दारू हळद जे हे करायचं ते पण हा, सलग दारू 45 दिवस हळदीचं करायचं. ज्यांना बाधा असते ना, त्यांनी शनिवारी किंवा अमावस्येला रात्री ती
रात्री सगळं आटपलं की ते पाण्यामध्ये दारू हळद टाकाय, ती दादरलाच मिळते दारू हळद. तर ती पाण्यामध्ये थोडी टाकायची आणि उकळवायचं पाणी, आणि त्याच्याने स्नान करायचं. पण साबण लावायचा नाही. ते स्नान पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आणि तसं बाहेर यायचं. साबण बिबण नंतर लावायचा नाही. म्हणजे रात्री भिजू घालून सकाळी त्या रात्रीच आंघोळ, पाण्याने हा रात्री भिजत घालून सकाळी करा, नाही तर रात्रीच करा आंघोळ. रात्री आंघोळ करून झोपा. ते सगळी तुमची बाधा बिधा असते ना, ती जाते दारू हळदीने. मॅडम शनिवारी जे तेल सांगितलं ते साधं पॅराशूट ऑइल वगैरे नाही असं नाही, जास्त करून राईचं तेल लावा. राई ही, राई. हा राई ही शनीकडे राई आहे. म्हणून राईचं तेल जेव्हा तुम्ही शनीच्या मंदिरमध्ये टाकता, ते एक गुणभरच टाकायचं आहे. उगीच जास्त टाकायचं नाही. शनीला हे सगळं आवडत नाही. त्याच्यापेक्षा ते राईचं तेल तुम्ही गरिबाला दान करा, किंवा गरिबाला ते राईचं तेल 1 लिटरची बाटली घ्या आणि गरिबाला द्या, की त्याचं जेवण होऊन जाईल. पण असं तुम्ही भरभर ओताल शनीच्या मंदिरमध्ये जाऊन राईचं तेल, ते चांगलं नाही. कारण एक बूंद ठीक आहे, एक बूंद पर्यंतच हे करा, पण असं भरभरून राईचं तेल नाही ओतायचं. त्याच्यापेक्षा दानाला महत्व द्या. मॅडम, हा दारू हळदीचा उपाय जो आहे हा किती दिवस करायचा आणि केव्हा करायचा? शनिवारी आणि अमावास्येला. आणि जास्तीत राईचं जास्त तेल म्हणजे करा. मोहरीचं तेल ना मॅडम? हा काय? राईचं तेल मोहरीचं तेल ना? मोहरीचंच तेल. राईचं राईचं तेल तेल म्हणजे म्हणजे मोहरीचं तेल. सरसोचं तेल. सरसो आणि राईचं तेल, मोहरी तेल एकच आहे. मॅडम मॅडम छायादान केले तरी चालतं ना? हा छायादान करतात ना तेलामध्ये चेहरा पाहून. हा, चेहरा बघून ते पण चालेल. पण ते थोडंसंच तेल घ्यायचं, बघायचं चेहरा, आणि मग ते हे करा. पण ते एक पण शनिवारची जर तुम्ही गरिबाला दिली तेल दान, किंवा अपंग व्यक्तींना दिलं, तर ते जास्त शनीला प्रिय आहे. मॅडम लायपामा होता ना, छोटे छोटे गाठी होतात बघा शरीरावर, हा, त्याच्यासाठी काय उपाय करायचा? त्या काय ह्याच्या रक्ताच्या गाठी आहेत काय? तुमच्याकडे आहे कसं काय आहे कुंडली नेमकं? त्याची? हा, कुंडली त्याची आहे त्याची? आणली. हा, आत्ता नाहीये, मी मागवेन त्याची. हा हा मागवेन हा. आणि देईन पाठवून. मग हा, मी बघून सांगते तुम्हाला उपाय. ओके ओके, चालेल. थँक्यू मॅडम. तो रक्ताचा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. गाठी होत असतील हा तर रक्ताचा, मंगळासाठी मंगळ खराब असेल. हा, नाही शुक्र खराब आहे मॅडम, त्याचा नीचेच आहे शुक्र. नीचेचा शुक्र काय सगळ्यांना काय रक्ताच्या गाठी देतो? नाही ना, मग असं हे थोडी आहे. मंगळाकडे आहे ना. नाही नाही, असं मंगळाच. नाही. काहीतरी खराब आहे. चंद्रमंगळ युती रक्ताचे कारक ग्रह आहे. ते खराब हा हा, असतील, नक्षत्र खराब पडलं असेल तिथे. आता अच्छा झालं अच्छा. असेल तर कृतिका नक्षत्रात ग्रह असतील एखादा, चंद्र वगैरे. आता म्हणजे 2 वर्षापूर्वी झालंय सुरू. अच्छा, 2 वर्षापूर्वी. आज दाखवा, मग हा. सांगते. तो डॉक्टर आहे ऍक्च्युली. हा याचा म्हणजे हे करतात ना, शिकवतात ना एक्सरसाइज त्याचं. हा हा, कळलं अच्छा. का? फिजिओथेरपिस्ट. फिजिओथेरपिस्ट आहे. हा. पण त्याला स्वतःला प्रॉब्लेम झालाय. हम्म. ठीक आहे, चालेल, मी पाठवते. हा, हा. ओके मॅडम, थँक्यू. आता बघा, मी आता 5 मिनिटं राहिलेली आहेत. तुम्हाला जितकं पटापट, आता मी लिहून घेऊ नका, तुम्हाला जितकं घ्यायचंय तितकं घ्या. पटापट सांगते. इथे डाव्या हातावर मनगटाच्या खाली ब्ल्यू पेनने किंवा ग्रीन पेनने लिहायचं रोज रात्री. तुम्ही कुठल्या राशीचे आहात त्याप्रमाणे नंबर लिहायचा. मेष राशीचं असेल, काम अडकलं असेल, तर नंबर आहे 3845. 11 टोटल येते. तर ते पेनाने लिहायचं, तर आयुष्यामध्ये ग्रोथ आणेल तिथे. वृषभ आहे तर 9162. मिथुन असेल तर 2019. इथे कम्युनिकेशन चांगलं होईल. 3 नंबर येईल टोटल.
कर्क असेल तर 7431, टोटल 6 येईल, लक्झरी आणि कम्फर्ट मिळेल. सिंह राशीला 5820, लाल पेनाने लिहायचं, कम्फर्ट येईल. कन्याला 1376, व्हील पॉवर लिडरशिप क्वालिटी, हिरव्या पेनने लिहायचं. तुळेला 4685, नंतर वृश्चिकेला 3907, गुरुमंगळ इथे ऍक्टिव्ह होईल, फोकस वाढेल, ॲप्रिसिएशन पण वाढेल. धनुला 7254, टोटल 9, मंगळ स्ट्रॉंग होईल, इथे हळदीने लिहिलं तरी चालेल. मकरला 8543, कुंभेला 8635 आणि मीनेला 3219. असं हे मनगटाच्या खाली त्या त्या पेनाने लिहायचं. हा, दुसरं मॅडम सिंहाचं 3च सांगितले, 3च डिजिट होत आहेत. हा, जे सांगितलंय ते 5280 520 एवढंच होत आहे. 5820. ओके ओके ओके. मॅडम नंतर कुठल्या रंगाने मॅडम हे लग्न करायचं तर रास करायची. हा, रंगाचं मॅडम हे पेन लग्न करायचं तर रास करायची. हे सगळं तुम्ही ज्या ज्या ह्याच्याप्रमाणे आहे ना, लाल आणि हिरव्या पेनानेच लिहायचंय. मी आधीच सांगितलंय, डाव्या हाताच्या मनगटाच्या खाली किंवा ब्ल्यू पेन किंवा ग्रीन पेननेच लिहायचंय. हा, मॅडम कुंभेला काय सांगितलं सांगा ना प्लीज. कुंभेला याची रास धरायची का लग्न धरायचं? 8635, रास धरा, राशीप्रमाणे लिहा नंबर. दुसरा एक आहे बघा, हे लिहित बसलात तर तुम्हाला थोडस हे होईल. झालंय लिहिणं. नंतर पर्समध्ये नेहमी पिवळी कवडी ठेवायची. तुमचं झिंक मिळतं, झिंक, ते ठेवायचं. किंवा पर्समध्ये तुम्ही कधी मेडिसिन ठेवायचं नाही. परत मोठ्या नोटांबरोबर चिल्लर ठेवायची नाही. मोठ्या नोटा असतील तर चिल्लर वेगळी, एकत्र सगळं तिथे पर्समध्ये ठेवायचं नाही. पर्समध्ये कधी तुमची बिलं वगैरे जी पडलेली असतात ती ठेवायची नाही. सगळी साफ ठेवायची पर्स. आणि त्याच्यामध्ये पिवळी कवडी आणि झिंक ठेवायचं पर्समध्ये. औषधं वगैरे ठेवायची नाही. पर्स नेहमी आपली झिंक छानपैकी क्लीन झिंक पाहिजे. झिंक मिळतं, झिंक गोल मिळतं, ते आहे माझ्याकडे, ते पर्समध्ये ठेवलं तर चांगलं आहे. नंतर राहूचा जो उपाय आहे, राहूमध्ये नेहमी तुमचे विचार चांगले. हे कोण आहे? तुलसीदास पाटील, तुम्ही जरा हे बंद करा कॅमेरा. राहूचा उपाय आहे, ते विचार तुमचे चांगले हवे, निगेटिव्हिटी नको, जेलसी नको. ज्यांना मिळतं खूप लाईफमध्ये, कारण ते डिझर्व करतात म्हणून मिळतं, त्याच्यामुळे कोणावर जेलसी करणं हे चुकीचं आहे. नंतर आपलं कर्म नेहमी आपण नेहमी चांगलं ठेवायचं, गॉसिप करायची नाही किंवा निगेटिव्ह बोलायचंच नाही, नाहीतर एक्सचेंज एनर्जी होते. त्याचं पण निगेटिव्ह आपल्याकडे येतं, आपल्या ओरामध्ये येतं आणि कर्म आपलं जे काही आहे ते कमी होतं आणि पॉझिटिव्हिटी आपली जी आहे ती गायब होते. तर दुसऱ्याची निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते. त्याच्यामुळे काही बोलू नका एवढं, तेव्हा राहू तुमचा चांगला होतो. हे राहूसाठी आहे. नंतर गाईला हिरवा चारा नेहमी द्यायचा. राहू म्हणजे किचन मधली कढई आणि तवा, हा राहूकडे. किचनचं जर सांगितलं तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ठीक करायच्या, कढई आणि तवा. तर रात्री तवा नेहमी घासून ठेवायचा, ओट्याच्या खाली, ह्याच्या खाली, गॅसच्या खाली असा ठेवायचा नाही, गॅसवरती असा ठेवायचा नाही. जेव्हा झाला तेव्हा घासून नीट ठेवायचा आणि क्लीन ठेवायचा, रात्रभर तसाच ठेवायचा नाही. नंतर कधीही असा त्याला पाण्याचा चिटकारा मारायचा नाही. दुधाचा मारा, पण पाण्याचा मारू नका. दुसरं, धुतल्यावरती उलटा करायचा नाही, धुतल्यावरती लगेच पुसून जागेवरती ठेवा. नंतर कधी कधी तव्यावर पाणी शिंपडतो ते शिंपडायचं नाही, दुधाचा छिटा मारला तर चांगला, तर इथे चंद्र चांगला होईल. आणि कधी तव्यावरती मोठी पोळी करायची, एक पहिली, त्याच्यामध्ये 4 तुकडे करायचे, एक तुकड्यामध्ये तूप लावायचं, ते गाईला द्यायचं. दुसरा तुकड्यावरती दुधात मिक्स करून कुत्र्याला द्यायची. तिसरा तुकडा आहे तो दही साखर मिक्स करून कावळ्याला द्यायची. आणि चौथा तुकडा जो आहे तर साखर बुरवरून मुंग्यांना द्यायची. बघा, गाईला जेव्हा आपण देतो तेव्हा शुक्र चांगला होतो, तेव्हा कम्फर्ट येतं.
कुत्र्याला देतो तेव्हा केतू आणि शनी चांगला होतो, अडचणी येत नाही. कावळ्याला देतो तेव्हा पितरांना देतो आपण, तेव्हा आशीर्वाद मिळतो. आणि मुंग्यांना देतो तेव्हा आपला राहू चांगला होतो, तर मेहनतीचा आपला रिझल्ट मिळतो. जेव्हा दुसरी पोळी आपण नंतर करणार, ती तुपाने रिंग फिंगर जी असते त्याने ओम लिहायचा आणि ती आपली घरातल्या लोकांना द्यायची. तुपाने ओम, रिंग फिंगर जी असते त्याने ओम लिहायचा आणि घरातल्या लोकांना द्यायची. आणि जर कुत्र्याला द्यायचीच असेल तर तुपाने किंवा राईच्या तेलाने एक लाईन मारायची अशी, आणि ती पोळी मग कुत्र्याला द्यायची. दुसरं, नेहमी ब्लॅक आणि व्हाईट पोळपाट असावा, तर केतू चांगला होतो. कधी पण तव्यावर मीठ टाकायचं आणि मग ते पाण्यामध्ये फेकून द्या. तर आणि तवा नेहमी डावीकडे ठेवायचा नाही, झालं की उजवीकडे ठेवायचा. लिंबू आणि मिठाने साफ करायचा. तव्यावरती कधी उष्ट्या गोष्टी ठेवायच्या नाहीत किंवा काहीतरी उष्ट वगैरे त्याच्यामध्ये ठेवून तसं झाकायचं रात्रभर, ते पण करायचं नाही. तवा नेहमी क्लीनच ठेवायचा. नंतर दुसरं, काळी मिरी जी आहे, काळी मिरी ती धर्मस्थान जे आहे तिथे दान करायची. 7:30मध्ये खाल्ली तरी चालते, किंवा चालताना आपण जेव्हा कुठलं काम करायला जात असेल, काम व्हायचं असेल कुठलं, तर 7 किंवा 10 काळी मिरी आपण जेव्हा चालतो तेव्हा समोर अशी टाकायची आणि त्यावर पाय ठेवून मग पुढे जायचं. किंवा दुसरा उपाय आहे, काळी मिरी कुटायची आणि त्या आपल्यावरती ओवाळून सुनसान जागी तिथे टाकायची. तर इथे शत्रू जर त्रास असतील तर ओम क्लीम क्लीम, ओम क्लीम ओम क्लीम असं अ, असं म्हणायचं, शत्रू त्रास होत असतील तर. आणि जर त्रास असेल तर मिरी जी आहे ती त्याच्यावर फिरून, म्हणजे अँटी क्लॉकवाईज ती साऊथ डायरेक्शनला टाकायची, तर शत्रू तुमचे आहेत ते तिथे शांत होतील. किंवा काळी मिरी आणि हिंग पावडर त्याच्या गोळ्या बनवायच्या आणि सकाळ संध्याकाळी तुम्ही जर घरामध्ये हे केली, जाळली, तरी निगेटिव्हिटी तिथे जाईल. राहू केतू ठीक करायला शिवलिंगाजवळ साप असतो किंवा ते ओंजळीमध्ये, किंवा सापाचं लिंगाच्या वरती साप असतो, तिथे ओंजळीमध्ये दूध घ्यायचं, ते त्याला आधी पाजायचं, असं हाताने पाजायला हे करायचं, तोंडाला चिकटवायचं आणि मग शिवलिंगावरती सोडायचं. दुसरं, लाल मिरची पण अशी आहे की कागदामध्ये गुंडाळून ती ओवाळून, ती नजर बाधेसाठी वगैरे पण चांगली आहे. दुसरं, आपण काही गोष्टी आहेत राशींच्या प्रमाणे, काही आपले मसाले असतात, तर मेष राशीवाल्यांनी तेजपत्ता जास्त वापरायचा, वृषभ राशीने खडीसाखर वापरायची, मिथुनेने काळी राई वापरायची, कर्क तांदूळ किंवा तांदळामध्ये कडीलिंब ठेवायचा, सिंहेने गुळ कधी घरातला संपवायचा नाही, कन्या राशीने पिवळी राई वापरायची, तूळमध्ये तांदळामध्ये लवंग ठेवायची, वृश्चिकेमध्ये लाल मसूर आणि त्याच्यामध्ये सुकी मिरची ठेवायची, धनुमध्ये राई आणि केसर असं ठेवायचं, मकरेने काळी मिरी नेहमी घरात ठेवायची, मकर राशीने, कुंभ राशीने काळी राई ठेवायची आणि कढीपत्ता नेहमी ठेवायचा, आणि मीन राशीने हळद कधी घरातली संपवायची नाही. हे कशासाठी? हा, व्यसन सोडायचं असेल, नोकरी मिळत नसेल तर 8 शनिवार एकच चप्पल घालायची. 8 शनिवार देवळामध्ये जायचं आणि उडीद डाळ आणि तेल, थोडंसं तेल, प्रार्थना करायची. जॉब मिळून पण त्रास होतो, मेहनत करून पण जॉब मिळत नाही,
तर 8 दिवसानंतर ती चप्पल मंदिराच्या बाहेर सोडून यायची आणि सर्व दुःख जे काही आहे ते सोडून यायचं. आणि घरी 8 दिवस, मंदिरात 8 शनिवार. हनुमानाच्या. हा 8 शनिवार एकच चप्पल घालायची. देवळात जायचं 8 शनिवार आणि नंतर 8व्या शनिवारी ती चप्पल तिथे सोडून या. एकाच चप्पल घालायची. हा एकच चप्पल 8 शनिवार एकच चप्पल घालायची आणि घरी येऊन पाठी बोलायचं नाही कोणाशी आणि मग घरी यायचं. ती सोडून यायची चप्पल. दुसरं व्यसन जाण्यासाठी त्या ज्या व्यसनी माणूस आहे त्याची चप्पल घ्यायची. जेव्हा नशेमध्ये असेल तो आणि त्याची चप्पल जेव्हा उलटी होईल त्या चपलाच्या वजनाचं पीठ घ्यायचं गव्हाचं, त्याची चपाती बनवायची आणि बत्ताशे घ्यायचे आणि व्यसन असलेल्या व्यक्तीच्या ह्याच्यावरनं 7 वेळा उतरवायची आणि ती कुत्र्याला द्यायची आणि चप्पल घराच्या बाहेर न्यायची आणि जोरात आपटायची आणि त्या चपलेला लाथ मारायची आणि तिथे सोडून यायची ती चप्पल. असं एक करा. व्यक्ती जर विदेशातच मॅडम तुमचा राहायची आवाज गेला. परत हा? सांगा काय ते? काय आता आवाज गेला होता, काहीच ऐकायला नाही आलं. परत सांगाल का प्लीज? बघा व्यसन सोडायचं मगाशी असेल सांगितलं ते कुठल्या मंदिरामध्ये जायचं एक चप्पल घालून. शनीच्या मंदिरामध्ये. ओके, आणि शनीच्या. चप्पल हरवलेली सगळ्यात चांगलं, तुमची पीडा जाते. चप्पल जेव्हा तुमची हरवते तेव्हा समजायचं की चांगली गोष्ट आहे, पीडा जाते ती. आणि चांबड्याची गेली तर जास्त चांगलं आहे. मॅडम एकच चप्पल म्हणजे एका पायात चप्पल का नाही जी नाही घालतो नाही नाही तीच चप्पल एकच दोन्ही? बदलायची नाही. 8 हा शनिवार तीच अच्छा, चप्पल. तशी एक चप्पल. हा हा एकच वेगवेगळी नाही घालायची, नाही असं नाही नाही एकच नाही. घालायची. हा एकच घालायची. तुम्हाला काय पाहिजे? ते व्यसन जाण्यासाठी जे आहे ते म्हणत होते त्या. व्यसन जाण्यासाठी व्यसन तुमचा आवाज जाण्यासाठी गेला. जेव्हा ती व्यक्ती घरामध्ये येते नशेमध्ये तेव्हा त्याची चप्पल उलटी पडते ना कधीतरी. ज्या वेळेला चप्पल त्याची उलटी होईल त्यावेळेला त्या चप्पलाच्या वजनाचं, जेवढी चप्पल असेल त्या वजनाचं, म्हणजे थोडंच वजन, अर्धा किलो असेल किंवा 1 किलो असेल, त्या वजनाचं पीठ घ्यायचं. गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याची चपाती बनवायची आणि बत्ताशे घ्यायचे आणि व्यसन असलेल्या व्यक्तीच्या 7 वेळा उतरवायची ती चपाती आणि बत्ताशे आणि मग कुत्र्याला द्यायची आणि ती चप्पल बाहेर न्यायची आणि जोरात आपटायची आणि त्याच्यावर लाथ पण मारा, म्हणजे ते निघून जाईल. जी काही पीडा असेल काय असेल ते निघून जाईल. व्यसनमुक्त होईल ती व्यक्ती. हा लाथ मारून ती चप्पल फेकून द्यायची. फेकून द्यायची. चप्पल कधी फाटकी घालायची नाही, तर दुर्भाग्य आहे. चप्पल शिडीच्या खाली, तुमची शिड्या असतात त्याच्या खाली पण ठेवायची नाही. गिफ्ट मधल्या चपला कधी घालायच्या नाही, करिअर होत नाही. आणि विदेशात व्यक्ती राहायची असेल तिकडेच तर राहूचा जप 108 वेळा रोज करायचा. म्हणजे कशा कुणी करायचा? ती त्या पोळी व्यक्तीनी. कुठे द्यायची मॅडम? व्यक्तीने करायचा नाही तर आईने करायचा त्याच्या नावाने. इकडेच राहणार असेल म्हणजे राहायला पाहिजे असेल तर का तर परत हा यायला पाहिजे राहूचा असेल? जप करायचा. फक्त आता एकच मॅडम घेते. हा द्यायची आहे काय? का? हा कुत्र्याला द्यायची आहे? पोळी कुत्र्याला द्यायची, हा बत्तासे आणि पोळी? बत्ताशे आणि पोळी ती कुत्र्याला द्यायची. मॅडम तुम्ही पर्स क्लीन ठेवा वगैरे म्हणालात की नाही, हा तर ते असं युही सांगितलं, काय कशासाठी सांगितलं ते? जस्ट सांगितलं तुम्हाला पर्स कशी हा हा ठेवायची, कारण आपल्या लक्ष्मीचं स्थान आहे ना ते पर्स म्हणजे. करेक्ट. हा पण तुमची आता पर्स. कुठे कॅश वगैरे जनरली हा नाहीच आता ठेवली. नसेल तरी पण आपण थोडीफार वापरतो ना पर्स, घेऊनच हा जातो ना बाहेर, तेव्हा आ- क्लीन पाहिजे पर्स. आणि ते झिंकचं गोल काय म्हणालात, ते असं कुठेही मिळतं का? मिळतं, माझ्याकडे आहे, झिंक आहे. पण पण म्हणजे ते लक्ष्मीसाठी म्हणाला का काय म्हणजे? हो झिंक लक्ष्मीचं गुरुचं आहे ते कारकत्व. झिंक म्हणजे गुरु. हो. तर ज्वेलरी नेहमी कुठे ठेवायची ते बघा.
नॉर्थला ज्वेलरी ठेवली तर लिक्विड कॅश वाढते. तुम्हाला मी एक दिवस आहे ना वास्तू आणि आरोग्य ह्याच्याबद्दल पण क्लास घेईन. वास्तूचा आणि आरोग्याचा कसा दादरला मी घेतलेला क्लास, पण इथे पण मी घेईन. वास्तूचा आणि आरोग्याचा काय संबंध असतो. जसं नॉर्थ ईस्टला तुमचं बाथरूम असेल तर मायग्रेन किंवा डोक्याचा ब्रेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. असं काही काही गोष्टी आहेत वास्तू आणि रिलेशन्समध्ये. मेडिकली काय संबंध आहे वास्तूचा, ते एक दिवस घेईन मी नंतर. इथे नॉर्थ मध्ये जर ज्वेलरी ठेवली घ्या तर मॅडम, नक्की. लिक्विड कॅश वाढतं आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. ऑपॉर्च्युनिटी नॉर्थला जास्त येते, म्हणून नॉर्थ कधी पण ओपन पाहिजे. नॉर्थ कडून ऑपॉर्च्युनिटी जास्त येते, म्हणून नॉर्थ नेहमी साफ ठेवायची. नॉर्थ ईस्टला जर ज्वेलरी ठेवली तर जो घराचा ओनर असतो, मालक असतो, तो बुद्धिमान असतो किंवा त्याचं डिसिजन्स राईट असतात. मुलं पण हुशार असतात. ईस्टला तुम्हाला फेम पण वाढतं. ईस्टला ठेवलं तर ज्वेलरी, सोशल सर्कल चांगलं असतं. साऊथ ईस्टला कधी ज्वेलरी ठेवायची नाही, तिथे चोरी होते किंवा लॉस होतो किंवा घाण ठेवायला लागतं सोनं. साऊथला ठेवलं दक्षिणेला तर ग्रोथ आहे, प्रसिद्धी आहे. साऊथ वेस्टला न्यूट्रल आहे, म्हणजे स्टेबल असते ज्वेलरी, स्टेबल असते एकदम. वेस्टला मात्र ठेवली तर सोनं वाढतं, कुठे त्याच्यामध्ये स्टेबल राहते मॅडम? हा काय सांगितलं कुठे स्टेबल राहते? साऊथ वेस्ट. साऊथ वेस्टला स्टेबल राहते. साऊथ वेस्टला आपण हे ठेवतो ना सगळे तुमचे लॉकर मधले, सगळं लॉकर जे मोठं असतं पैसे वगैरे, जिथे हात लावायचा नाही, ते साऊथ वेस्टला गोष्टी ठेवतो. तर साऊथ वेस्टला ज्वेलरी ठेवली तरी स्टेबल असते ज्वेलरी. वेस्टला मात्र सोनं वाढतं, तिथे ग्रोथ होते. पण सोनं कधी, तिजोरी जी आहे सोनं ठेवतो आपण ते तिजोरी टॉयलेट असते त्याच्या समोर नको, किंवा तो ओपन दरवाजा केला तर त्याच्या समोर टॉयलेट नको. निगेटिव्ह एनर्जी वाढणार तिथे. कधी कधी आपण सकाळी उठतो, साऊथ ईस्टला आपलं किचन आहे, तर ती 2-3 सेकंदासाठी आहे ना, तुमचे जेवढे बर्नर असतील ना तेवढे चालू ठेवा. 2-3 सेकंदासाठी अग्नी प्रज्वलित होऊ दे. त्याच्यानंतर तुम्ही नमस्कार करा तिकडे आणि प्रार्थना करा की प्रॉस्पेरिटीसाठी प्रार्थना करा. कारण अग्नी तिथे प्रज्वलित झाला, कारण जे काही आहे ऑपॉर्च्युनिटी ती साऊथ ईस्ट वरून पण येतात. म्हणजे तुमची अग्नी आहे तिथे, तिथून पैसा पण येतो. मग तिथे अग्नी प्रज्वलित केला साऊथ ईस्टला तर तुमचं तिथे अग्नी चांगला मजबूत होतो तिथे. मग 2 सेकंदासाठी जेव्हा आपण उठतो तेव्हा 4 या शेगड्या असतात त्या ओपन करा 2 सेकंदासाठी आणि प्रॉस्पेरिटीसाठी प्रार्थना करा तिकडे, तर तिथे चांगलं आहे, ग्रोथ होईल. प्रार्थनेसाठी काही मंत्र वगैरे आहे का मॅडम? नाही ओम ना? अग्ने नमा म्हटलं तरी चालेल. अग्नीचा, सूर्याचा मंत्र तो पण चालेल. मंगळाचा मंत्र, मंगळ अग्नी आहे, तो पण चालेल. चालेल. तुम्हाला क्लास असं 6 लेक्चर झाले आहे, तर मला असं वाटतं भरपूर झालेलं आहे. तर थँक्यू सगळे तुम्ही आल्याबद्दल वगैरे. थँक्यू मॅडम. आणि थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम, खूप छान माहिती ते दिली. मोलाची माहिती धन्यवाद. तुम्ही देतात. आता हे थँक्यू उपाय पण मॅडम. बघतात ना भरपूर, उपायांवरती आहे ना थँक्यू सगळं. मॅडम, खूप हा? छान माहिती मिळाली. मॅडम युट्यूबला टाकणार आहे ना? हो टाकणार. आणि ओके क्लासला ज्यांना यायचंय त्यांनी सांगा, व्हॉट्सअपवर मेसेज करा मला किंवा फोन करा ओके. व्हॉट्सअपवर. हा, थँक्यू मॅडम. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम.